हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Moving charges and magnetism. Moving charges and magnetism. फास्ट रिव्हिजन घेऊ. वन शॉट रिव्हिजन. आपल्याकडे चार्जेस जेव्हा चार्जेसचं प्रॉपर्टीज बघा. चार्जेस जेव्हा स्टेशनरी असतात, स्टेशनरी, तेव्हा ते इलेक्ट्रिक फील्ड जनरेट करतात. ओके. आणि जेव्हा ते मुव्हिंग आहेत तेव्हा ते इलेक्ट्रिक फील्ड प्लस मॅग्नेटिक फील्ड पण देतात, दोन्ही. आणि जेव्हा ते ऍक्सेलरेटेड असतात ना, ऍक्सेलरेटेड चार्ज ऍक्सेलरेटेड असतात तेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पण देतात. ओके. सो वी स्टडीड इन इलेक्ट्रोस्टॅटिक स्टेशनरी चार्जेस अँड देअर प्रॉपर्टीज, दॅट इज इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत मुव्हिंग चार्जेस. आणि मुव्हिंग चार्जेस काय देणार आहे आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड देणार आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक फील्ड हे वेक्टर क्वांटिटी होती, इलेक्ट्रिक फील्ड is a vector quantity. Similar way, magnetic field is a vector quantity. Okay. Now electric field is denoted by E vector and magnetic field is denoted by vector B. Okay. Now before going further, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे डायरेक्शन दाखवू शकतो ते जर मी डॉट दाखवले का सर्कलच्या मध्ये, डॉट इनसाइड अ सर्कल, तर याचा अर्थ होतो ही डायरेक्शन आहे आउट ऑफ द प्लेन, आउट ऑफ द प्लेन. आणि जर क्रॉस दिला, क्रॉस, तर याचा अर्थ काय होईल? इनटू द प्लेन. ही डायरेक्शन आहे इनटू द प्लेन. हे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं. हे आपल्याला इलेक्ट्रिक करंट साठी उपयोगी पडेल, मॅग्नेटिक फील्ड साठी उपयोगी ठरेल आणि इलेक्ट्रिक फील्ड साठी पण हेच कामात येईल आपल्या. ठीक आहे. देन लॉरेन्स फोर्सेस. बघा, लॉरेन्सने सांगितलंय की इफ अ चार्ज इज मुव्हिंग, इफ चार्ज इज मुव्हिंग in electric and magnetic field, then it experiences the force made up of two: force due to the electrostatic repulsion or attraction plus force due to the magnetic effect. ठीक. So force due to electrostatic repulsion or attraction is Q into E आणि force due to the मॅग्नेटिक फील्ड किती होणार? Q इंटू V क्रॉस B. तर इथं हा एक फोर्स असणार. सो हा फोर्स मॅग्नेटिझम मुळे आलेला आहे. रिमेंबर, V क्रॉस B हे आहे क्रॉस प्रॉडक्ट. आणि क्रॉस प्रॉडक्ट केल्यानंतर जो रिझल्टंट वेक्टर येतो दॅट V क्रॉस B हा एक वेक्टर आहे. दिस वेक्टर इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ V अँड B. त्या दोघांना तो परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. ओके. सो फायनली एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की फोर्स ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय Q V क्रॉस B. तर हे काय आहे आपलं? फोर्स ड्यू टू magnetic field on a moving charge, ठीक आहे. आता जो फोर्स आहे याला आपण असं पण लिहू शकतो Q V B साइन थीटा. बरं, यात एक छोटस मॉडिफिकेशन आपण केलेलं आहे.
a small modification. Suppose this is the force acting on the small charge dq, and the velocity can be written as dx by dt into b into sin theta. या मॉडिफिकेशन मध्ये बघा dq बाय dt हे करंट होईल, नंतर dx आणि मग b sin थिटा. म्हणजे आपण म्हणू शकतो की करंट कॅरिंग कंडक्टर वर किती फोर्स अप्लाय होणार ते सुद्धा तुम्हाला या फॉर्म्युलाने सांगता येईल. हाऊ मच? सो हियर dx काय असायला पाहिजे? dx आहे लेंथ ऑफ कंडक्टर, लेंथ ऑफ कंडक्टर. लक्षात घ्या हे स्ट्रेट लेंथ आहे. दिस इज द स्ट्रेट लेंथ. ओके. जेव्हा चार्ज एंटर करेल मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर त्याच्या मोशनवर काय परिणाम होईल ते बघा. सपोज V is a velocity vector, E is a electric intensity vector, and B is magnetic induction vector. Okay. Now if these all are mutually perpendicular, if all are mutually perpendicular, जर हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील तर चार्ज पार्टिकल सर्कल मध्ये गोल फिरेल. चार्ज पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. पण असं नसेल, सपोज V मेक्स अँगल थिटा, जर हा V अँगल थिटा बनत असेल विथ बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बी च्या डायरेक्शनचे अँगल थिटा बनवत असेल, तर अशा वेळेला तो सर्क्युलर मोशन मध्ये नसून तो असा हेलिकल पाथ ट्रेस करणार. कारण त्याचा व्ही कॉस थिटा कंपोनंट दिस कंपोनंट इज पॅरलल. हा कंपोनंट पॅरलल असणार आहे. इज पॅरलल. कोणाशी पॅरलल असणार आहे? हा बीसी. हेन्स कांट बी कॅन्सल्ड. तर हा कॅन्सल होणार नाही आणि ही वेलॉसिटी त्यावर इफेक्टिव्ह असेलच. म्हणजे तो पुढेही जाणार आणि सर्कल मध्ये पण फिरणार आणि अशा प्रकारे त्याचं हेलिकल पाथ होईल. ठीक आहे. बघा समजा Q इंटू E ही आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मुळे तयार झालेला फोर्स ऑन अ चार्ज Q, आणि QVB ही आहे फोर्स ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड ऑन अ मूव्हिंग चार्ज Q. सपोज हे दोन्ही फोर्सेस बॅलन्स होत आहेत. जर हे दोन्ही फोर्सेस बॅलन्स होत असतील, बी आणि व्ही एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर असतील, तर E इज इक्वल टू व्ही इंटू बी असं इक्वेशन मिळेल. याचाच अर्थ V इज इक्वल टू E बाय बी. ज्या चार्ज पार्टिकलच्या वेलॉसिटी V असेल म्हणजे E बाय बी च्या बरोबर असेल, तोच पार्टिकल या फोर्स मुळे अनअफेक्टेड राहील आणि तोच पुढे जाईल, आणि इतर दुसरे जे पार्टिकल असतील ते गोल फिरून वाटेतून भरकटून जाणार. म्हणजे येणाऱ्या असंख्य चार्जेस पैकी तेच चार्ज पार्टिकल पुढे जातील ज्यांच्यावरच्या इलेक्ट्रिक इफेक्ट मुळे बनणारा फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे बनणारा फोर्स बॅलन्स होत असेल. म्हणून आपण याला म्हणायचं वेलॉसिटी सिलेक्टर. कशाचं इक्वेशन झालं हे? वेलॉसिटी सिलेक्टर. म्हणजे अशी अरेंजमेंट जर केली आपण तर अशा वेळेला तोच चार्ज पार्टिकल पुढे जाईल ज्याची वेलॉसिटी हा इक्वेशन सॅटिस्फाय करेल. चार्ज पार्टिकलला खूप जास्त अधिक एनर्जी देण्यासाठी सायक्लोट्रॉनची डिझाईन करण्यात आली. सो लेट अस लर्न अबाउट द सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन मध्ये काय होतं की एक दोन व्हेरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. एक नॉर्थ इलेक्ट्रोमॅग्नेट, नॉर्थ पोल तयार करायचं, आणि एकीकडे एक साऊथ पोल तयार करायचं. हे व्हेरी स्ट्रॉंग. आणि याच्यामध्ये डिश ठेवतात, म्हणजे अशा पोकळ म्हणजे व्हॅक्युम असलेल्या डिश, म्हणजे त्या आतमध्ये तुम्हाला असे भाकर ठेवता येईल अशा पद्धतीचं इमॅजिनेशन करा. ओके. तर ह्या आहेत दोन डिश. त्या दोन डिशला आपण इलेक्ट्रिक फील्ड द्यायची व्हेरिएशन वाली, म्हणजे एसी. म्हणजे कधी हा पॉझिटिव्ह होईल कधी निगेटिव्ह होईल, असं अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत जाईल.
आणि इथे सेंटरला जो चार्ज तयार होणार तो चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिक फील्ड जी असेल ती या डायरेक्शनला असेल समजा इलेक्ट्रिक फील्ड दुसरा रंगाने दाखवूया. ओके दुसरं जरा मोठे इंक घेऊ. समजा या दिशेला तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड येत असेल दिस वे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्ड इज दिस वे. तर these two are the perpendicular to each other. हे दोन ज्या फील्ड आहेत ह्या परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. इज दॅट क्लिअर? आणि आता बघा जर इथे कुठलाही एखादा चार्ज पार्टिकल आपण जनरेट केला इथे इथे चार्ज पार्टिकल आपण ठेवलं तर त्या चार्ज पार्टिकल वरती इलेक्ट्रिक फील्ड मुळे जो फोर्स लागेल त्यामुळे त्याला वेलॉसिटी येईल तो एक्सेलरेट होईल. ठीक आहे आणि तो एक्सेलरेट झाला की मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डच्या दोन्ही परपेंडिक्युलर असल्या कारणाने हा असा सर्क्युलर पाथ मध्ये फिरायला लागेल आणि असा सर्क्युलर पाथ मध्ये दरवेळेला जेव्हा तो परत आपले डायरेक्शन बदलेल तेव्हा तो अंडरगोज ऍक्सेलरेशन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड आणि अशी त्याची एनर्जी वाढत वाढत शेवटी तो इथून बाहेर पडेल इथून तो बाहेर पडेल. सो चार्ज पार्टिकल follows the spiral path तो फॉलो करणार चार्ज पार्टिकल and gains very high kinetic energy. त्याला खूप जास्त कायनेटिक एनर्जी मिळेल. Now see here the circular path is because of the magnetic force. So mv square upon r ही काय आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे. हा सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन साठी आवश्यक असतो. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो तर क्यू व्ही बी प्रोव्हाइड करतो. रिमेंबर हिअर व्ही आणि बी च बी आर परपेंडिक्युलर टू इच अदर आणि म्हणून इथे साइन थिटाचा व्हॅल्यू साइन 90 म्हणजे 1 होईल तो आपण लिहिलेला नाही आहे. ओके हा व्ही स्क्वेअर आणि व्ही मधून एक व्ही शिल्लक राहील. सो इट इज एम एम इंटू व्ही इज इक्वल टू क्यू बी आर याला जर आपल्याला व्ही लिहायचं असेल तर व्ही मिळेल आपल्याला क्यू बी आर बाय एम. बघा आता यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहिता येईल 1/2 mv स्क्वेअर. बरं 1/2 m आणि व्ही स्क्वेअर म्हणजे काय क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर. तर फायनली तुमच्याकडे काय इक्वेशन येणार आहे द एक्सप्रेशन इज 1/2 क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम. ही झाली कायनेटिक एनर्जी. समजा तुम्हाला पिरियड हवा असेल सो पिरियड साठी काय करायचं पिरियड साठी करू आपण सर्कम्फरन्स 2πr अपॉन द वेलॉसिटी म्हणजे टोटल सर्कल फिरायला एक जे वेलॉसिटी मुळे जो टाइम खर्च होईल तो झाला पिरियड. सो पिरियड इज 2πr अपॉन व्हॉट इज द वेलॉसिटी. वेलॉसिटी हे बघा इथे आहे दिलेलं वेलॉसिटी इज क्यू बी आर अपॉन एम. तर हा एम वर जाईल आणि हे आर कॅन्सल झाले वरचे आणि खालचे. देअरफॉर 2πm अपॉन क्यू बी हे झालं तुमचं पिरियड. ओके दिस इज द पिरियड. फ्रिक्वेन्सी काय असतं फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ द पिरियड म्हणजे 1/t म्हणजेच काय क्यू बी अपॉन 2πm. तर एवढे एक्सप्रेशन लक्षात ठेवा सायक्लोट्रॉनच्या संबंधाने. हा आणखी एक महत्वाची गोष्ट सायक्लोट्रॉन हा इलेक्ट्रॉनला एक्सेलरेट करू शकत नाही कारण इलेक्ट्रॉन खूप हलका आहे. हलका असल्यामुळे काय होतो की तो लवकरच त्याचा रेडियस वाढतो आणि पटकन 2-4च सर्कल बनवताना तो बाहेर पडतो म्हणजे फारच लवकर बाहेर येतो. आणि जे हेवी पार्टिकल असतात ते बऱ्याच वेळ तिथं गोल गोल फिरत राहणार कारण त्याचा रेडियस लवकर वाढत नाही त्याच्यामुळे. सो इलेक्ट्रॉनवर हा काही इफेक्टिव्ह नाही. सो सायक्लोट्रॉन इज इफेक्टिव्ह ओनली फॉर द हेवी चार्ज पार्टिकल. फाईन. बायोट-सॉवर्ट लॉ हा लॉ आहे एका एलिमेंट साठी करंट एलिमेंट साठी. करंट एलिमेंट म्हणजे I इंटू DL इज कॉल्ड एज करंट एलिमेंट. आता हे काय असतं ते सांगतो मी तुम्हाला. करंट एलिमेंट इज अ स्मॉल वेक्टर whose direction is along the direction of a current and whose length is a length of the element of the conductor. तर बघा मी एक कंडक्टर इथे काढतो
सो सपोज दिस वन इज द कंडक्टर आणि ह्या कंडक्टर मध्ये एक छोटासा एलिमेंट घेतो मी. सो दिस इज सपोज अ स्मॉल एलिमेंट, दिस वन. तर हा जो स्मॉल एलिमेंट आहे, या स्मॉल एलिमेंटला जर करंटच्या डायरेक्शन मध्ये मी मेजर केला, ह्या स्मॉल एलिमेंटला या डायरेक्शन मध्ये मी मेजर केलं करंटच्या डायरेक्शन मध्ये, तर मला जे मिळेल ते आहे करंट एलिमेंट IDL. ओके, नाउ सपोज at distance r from this small element, at distance r तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड काढायचे असेल तर बायोट सावर्ट लॉ काय म्हणतो की दॅट मॅग्नेटिक फील्ड इज म्यू नॉट टाइम्स 4 पाय, म्यू नॉट टाइम्स 4 पाय into I into dl into sin theta upon r square. आता sin theta काय ते बघून घ्या. So sin theta is the angle made by element, direction of the element, orientation of the element, okay, with the line joining the midpoint of the element and the given point P. या दोघांच्या मधला जो अँगल असेल तो आहे आपला थीटा. ओके, याचं वेक्टर फॉर्म जर काढायचं ठरलं तर वेक्टर फॉर्म असं होईल DB इज इक्वल टू म्यू नॉट 4 पाय इंटू I DL into R. This is cross product and this will be the R cube. This is the vector form. पण या वेक्टर फॉर्म पेक्षा तुम्हाला हे जास्ती महत्वाचं आहे. ओके, सो दिस इज द बायोट-सॉर्ट लॉ. Magnetic field due to the current carrying ring or a circular loop on its axis. Suppose there is one ring or a loop carrying a current आणि याचा एक ऍक्सिस आहे समजा हे, तर या ऍक्सिस वर तुम्हाला बघायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड किती होईल, या ऍक्सिस वर मॅग्नेटिक फील्ड किती होईल. सपोज इट कॅरीज अ करंट I. So magnetic field at the point P along the axis will be given by B along the axis is equal to mu naught N I R square upon 2 times x square plus R square 3 by 2. See here, let me explain you everything. The distance from the center of the circular coil to the given point is called as x. The radius of the coil is R. Radius of the coil is R. And N is the number of turns. या coil मध्ये जेवढ्या turns असतील तेवढं value म्हणजे N. Is that clear? So this is the magnetic field along the axis due to the current carrying circular loop. Fine. Okay, समजा आपण ही व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 0 घेतली तर हा पॉइंट P जो आहे तो या सेंटरवर येईल. म्हणजे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट सेंटर मिळेल, ऍट सेंटर ऑफ अ सर्क्युलर लूप, सेंटर ऑफ अ सर्क्युलर लूप मिळेल. आणि ते किती होईल बघा, B इज इक्वल टू म्यू नॉट N I R स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स R क्यूब. बघा ह्या x चे व्हॅल्यू 0 होणार, मग R स्क्वेअर ह्या स्क्वेअरचं स्क्वेअर आणि हे 2 कटणार म्हणजे 3 येणार R क्यूब. सो फायनली the B at the center of a circular coil is mu naught times Ni upon 2 times R. हे मिळालं आपल्याला. Remember here N is number of turns. आणखी एक महत्वाची गोष्ट, हे नंबर ऑफ टर्न्स आवश्यक नाही की 1 2 3 4 5 असे असतील, ते फ्रॅक्शन मध्ये पण असू शकतात. एक्झाम्पल बघा, तुम्हाला ही अशी एक कॉइल दिलेली आहे, एवढीच दिलेली आहे. मग तुम्ही याला एक्सटेंड करा असं, तर आता किती मिळालं तुम्हाला 90 डिग्री, म्हणजे क्वार्टर लूप आहे फक्त. अशा वेळेला N चं व्हॅल्यू होईल 1/4. म्हणजे N काढायचं कसं, तर N इज आयदर गिवन इन अ नंबर ऑफ टर्न्स. जर नंबर ऑफ टर्न्स मध्ये दिलेलं असेल तर ते तर गिवन व्हॅल्यूज आहे.
10 टर्न्स म्हटलं तर n इज इक्वल टू 10. पण समजा असं एक छोटस आर्क दिलेलं असेल आणि त्या आर्कचं अँगल दिलेलं असेल तर n चं व्हॅल्यू लिहायचं थीटा. थीटा इज द अँगल सबटेंडेड बाय द करंट कॅरिंग आर्क. 360 से उसको डिवाइड करेंगे. त्याला 360 ने डिवाइड करा म्हणजे n हा तुमचा जे येईल तो व्हॅल्यू इथे आपल्याला पुट करायची आहे. एम्पियर सर्किटल लॉ. एम्पियर्स सर्किटल लॉ. एम्पियर सर्किटल लॉ का म्हणतो की एखादा लूप असेल त्या लूप मध्ये आपण सगळं मॅग्नेटिक फील्ड आणि तिचं त्या लूपच्या लेंथची डॉट प्रॉडक्ट करून इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय मिळेल म्यू नॉट टाइम्स समेशन ऑफ ऑल द करंट विच एनक्लोज्ड बाय दॅट लूप असं मिळेल. म्हणजे लाईन इंटिग्रल बी डी एल इज नथिंग बट म्यू नॉट टाइम्स द टोटल करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. हे एम्पियर सर्किटल लॉ आहे. विथ हेल्प ऑफ दिस एम्पियर सर्किटल लॉ आपल्याला काही मॅग्नेटिक फील्ड काही स्पेसिफिक कॉइल्स काढता येते. जसं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सॉलेनाइड. तर बघा हे सॉलेनाइड जे आहे हे सॉलेनाइडचे लेंथ आहे सपोज एल. एल इज द लेंथ ऑफ सॉलेनाइड आणि एन नंबर ऑफ टर्न्स. तो स्मॉल एन कॅपिटल एन अपॉन कॅपिटल एल म्हणजेच नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असं करता येईल. ओके. तर बी इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स एन आय. बी इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स एन आय. हे आहे सॉलेनाइड साठी. वेल इनसाइड अँड ऑन ऍक्सिस वर सॉलेनाइडच्या ऍक्सिस वर समजा हे सॉलेनाइड असेल तर इथे मॅग्नेटिक फील्ड असते 0 आउटसाइडला. इथे पण मॅग्नेटिक फील्ड असेल 0. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू ही इथे बरोबर मिळते तुम्हाला. इथे ह्या ऍक्सिस वर बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही खूप आतमध्ये बघितली व्हॅल्यू तर तुम्हाला मिळेल म्यू नॉट एन आय. आणि समजा तुम्ही एंडला बघितलं म्हणजे जसे टोकावर आले तर टोकावर जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड बघा तो मॅग्नेटिक फील्ड ऍट द एंड पॉइंट ती होते 1/2 म्यू नॉट टाइम्स एन आय म्हणजे अर्धा. ओके. नाव मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सॉलेनाइड. हे सॉलेनाइड झाला. आता टॉरॉइड बघा. टॉरॉइड म्हणजे काय की सॉलेनाइड टर्न इनटू द फॉर्म ऑफ सर्कल. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि तुम्हाला जे फील्ड मिळेल ती फील्ड मिळेल ह्या लाईनच्या अक्रॉस. या लाईनच्या अक्रॉस मिळेल. ह्या सर्कलच्या अक्रॉस. हा ऍक्सिस आहे त्या टॉरॉइडचं. ठीक आहे. इथे पण मॅग्नेटिक फील्ड 0 बाहेर पण मॅग्नेटिक फील्ड 0. या ब्ल्यू लाईन वरच मॅग्नेटिक फील्ड मिळेल आणि तिचं व्हॅल्यू असेल म्यू नॉट एन आय अगेन. पण इथे एन काढण्याची पद्धत काय असेल की टोटल लेंथ ऑफ द टॉरॉइड 2 पाय. हे समजा रेडियस असेल r तर 2 पाय r अपॉन टोटल नंबर ऑफ टर्न्स डिवायडेड बाय 2 पाय r म्हणजे ही झाली लेंथ. अशा पद्धतीने एन काढायचं आपल्याला. ओके. force due to magnetic field on a current carrying conductor हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके. तर आपल्याला माहित आहे की फोर्स ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज BIL साइन थिटा होता. BIL साइन थिटा. पण आणखी आपल्याला हेही माहित आहे की a current carrying straight conductor also develops the magnetic field. म्हणजे समजा दोन करंट कॅरिंग कंडक्टर असतील. दोन करंट कॅरिंग कंडक्टर. हा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि हा एक दुसरा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. ठीक आहे. वन carries a current I and second conductor carries the same or a different current but in the same direction. एका सेन्स मध्ये दोघांमध्ये डायरेक्शन आहे करंटचं. अशा वेळेला बिकॉज ऑफ द कंडक्टर 1 एक मॅग्नेटिक फील्ड बनेल इथे आणि कंडक्टर 2च्या करंटमुळे इथे एक मॅग्नेटिक फील्ड मिळेल. ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इथे मिळेल बिकॉज ऑफ द 1 आणि इथे मॅग्नेटिक फील्ड मिळेल बिकॉज ऑफ द 2. म्हणजे अल्टिमेटली ते एका दुसऱ्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहेतच. आणि करंट कॅरिंग कंडक्टर जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये असतो तेव्हा फोर्स अप्लाय होतो. तर तो फोर्स पर युनिट लेंथ मध्ये काढला जातं
and formula is mu naught times I1 I2 upon 2 A. What is 2 pi A? What is that? That is this distance. A is the distance between the two parallel conductor. दोन parallel conductor मधलं distance आहे A. Okay. Magnetic field, बरं एक फॉर्म्युला लक्षात घ्या. Magnetic field B is mu naught times I upon 2 pi A. हे कशामुळे? Due to straight conductor carrying current. हे स्ट्रेट कंडक्टर मुळे. लक्षात घ्या की स्ट्रेट कंडक्टर मुळे जे मॅग्नेटिक फील्ड बनलं त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पाय दिसतो, पण मगाशी बघितलं आपण सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला काय मिळालं तुम्हाला? म्यू नॉट टाइम्स एन आय अपॉन 2 टाइम्स ए. इथं पाय मिळाला नव्हतं. सर्कलच्या केसमध्ये पाय नव्हतं, पण स्ट्रेट लाईनच्या केसमध्ये पाय आहे. तर हे विसंगती लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहील. ओके. आता हा जो फॉर्म्युला तुम्हाला मिळालेला आहे, या फॉर्म्युल्यावरून आपण एम्पियर, 1 एम्पियर म्हणजे काय याचं डेफिनेशन काढू शकतो. बघा, म्यू नॉट अपॉन म्यू नॉटचा व्हॅल्यू आहे 4 पाय. करेक्ट. तर आधी आपण हे सगळं इरेज करून टाकू. फाईन. सो एफ अपॉन एल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय into 2 times I1 I2 upon A. म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 I1 I2 अपॉन A. मी काय केलंय, वरती 2 एक्स्ट्रा लावलाय म्हणजे म्यू नॉट अपॉन 4 पाय आलं. बरं, म्यू नॉट अपॉन 4 पायचा व्हॅल्यू किती आहे? 10 raised to the power -7 into 2. I1 I2 सेम आहे समजा, तर ते होईल I2. इफ द सेम व्हॅल्यू इज गिवन टू द I1 I2 इज इक्वल टू I, म्हणजे हे दोन्ही करंट सारखेच असतील तर. आणि ए ची व्हॅल्यू घ्या आपण 1 मीटर. सपोज ए इज 1 मीटर. दोन वायर हे 1 मीटर अंतरावर ठेवलेले आहेत, तर ही 1 झालं. सो फोर्स पर युनिट लेंथ हा 2 into 10 raised to the power -7 केव्हा मिळेल तुम्हाला? जेव्हा I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू 1 असेल तेव्हा. याचा अर्थ काय की टू सिमिलर करंट कॅरिंग कंडक्टर विच कॅरीज द सेम करंट इन द सेम सेन्स प्लेस्ड ॲट 1 मीटर. 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या दोन तारेमधून जाणारा करंट जे सारखं असेल आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये जर फोर्स पर युनिट लेंथ हा 2 into 10 raised to the power -7 बनत असेल, तर ते दोन्ही करंट हे 1 एम्पियरचे आहेत असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे 1 एम्पियरचं डेफिनेशन आपण तयार करू. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ करंट लूप. Suppose there is a rectangular coil like this. Okay, remember loop म्हणजे क्लोज पाथ. ठीक आहे, म्हणजे तो लूप सर्क्युलर असू शकतो, तो लूप रेक्टँग्युलर असू शकतो, किंवा तो कुठल्याही शेप मध्ये असू शकतो, पण तो क्लोज पाथ पाहिजे. क्लोज पाथ म्हणजेच लूप. ठीक आहे. आता यामध्ये करंट चालला ह्या अशा पद्धतीनं, ए टू बी, देन बी टू सी, देन सी टू डी, आणि मग डी टू बाहेर एक्झिट. इथून एंटर करतो, इथून एक्झिट होतो. आणि सपोज इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. हार्शो मॅग्नेट असं समजा इथे आपण गृहीत धरू असेल. त्या मॅग्नेटिक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा ठेवलेला आहे, इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. सो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज suppose this is the direction of magnetic field, and uniform magnetic field आहे. आणि हे जे ए टू बी ही जे लेंथ आहे, रेक्टेंग्युलर कॉइल आहे, तर हिचं जे लेंथ आहे ती एल घ्या, आणि वेट सपोज ए असेल, वेट इज ए. बरं, आपल्याला माहित आहे की करंट कॅरिंग कंडक्टर वरती मॅग्नेटिक फील्ड एक फोर्स अप्लाय करते. सो द फोर्स F1 अप्लाइड ऑन ए अँड बी on AB arm is BIL. Because they are in 90 degree, we need not to write the sin theta, कारण sin theta म्हणजे sin 90, sin 90 म्हणजे 1. Okay, same force will be act on the CD which is BIL, पण याच्या फोर्सचं डायरेक्शन अपोजिट असेल. इक्वल अँड अपोजिट आहेत.
ठीक आहे. आणि व्हॉट अबाउट दिस बीसी अँड एडी, त्यांच्यावरती फोर्स अप्लाय होणार नाही कारण ते पॅरलल डायरेक्शन मध्ये करंट जात आहे त्यातून. ओके, सो द इक्वल अँड अपोजिट फोर्सेस forms couple. So torque is equal to torque. In this case, torque is NIAB. Remember this formula, NIAB. N is the number of turns, I is current through it, A is the cross sectional area. म्हणजे L into A. NI L into A into B. Did you understand? This is the torque. Okay. In this case, we have considered B and this L into A area as a perpendicular to each other. Suppose they are not perpendicular, then you will have some orientation angle. Then the torque will be NIAB cos theta. No, sorry, sin theta. NIAB sin theta. This is the torque acting on a current carrying loop. A is the area of the loop. Okay, fine. So work done काढायचं असेल तर वर्क डन साठी फॉर्म्युला असतो dw is equal to t into d theta, टॉर्क into d theta. तेव्हा वर्क डन आपल्याला मिळेल, वर्क डन is equal to NIAB cos theta. हे आपलं पोटेन्शियल एनर्जी साठी हे आपण वापरणार. ठीक आहे, याला लक्षात ठेवा. आणि आता आपण कम्पेअर करू. काय कम्पेअर करणार की एक आपल्याला सर्क्युलर कॉइल दिलेली आहे आणि या सर्क्युलर कॉइलच्या ऍक्सिस वर इथे मॅग्नेटिक फील्ड किती येते तर ती येते μ0 टाइम्स NI R² अपॉन 2 टाइम्स x² प्लस R² 3/2. ऑलरेडी स्टडीड. म्हणजे हा इथून इथपर्यंतचा डिस्टन्स x असेल, रेडियस ऑफ दिस कॉइल इज R आणि n नंबर ऑफ टर्न्स असतील आणि करंट I यामधून जात असेल, तर या ऍक्सिस वरची जो फील्ड मिळेल तो या पद्धतीने मिळेल. ओके, लेट अस रिॲडजस्ट इट. तर ह्याला आपण असं लिहू शकतो μ0 NI आणि याला लिहू शकतो आपण पाय R². तर आपण काय ऍडजस्ट केलं इथे, आपण इथे नवीन काय टाकलंय तर पाय टाकलंय. मग खाली पण एक पाय एक्स्ट्रा द्यावा लागेल, म्हणजे 2 पाय एक्स्ट्रा दिलं आणि त्यानंतर x² प्लस R² 3/2. ओके, पण पाय R² केल्याने तो झाला एरिया ऑफ द कॉइल. तो काय झाला, एरिया ऑफ द कॉइल. सो B इज इक्वल टू μ0 टाइम्स NIA अपॉन 2 पाय. आणि सपोज x इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन दिस R. x इज व्हेरी व्हेरी ग्रेटर म्हणजे हा जो पॉइंट B आहे हा खूप दूर आहे आणि ही जी कॉइल आहे खूप लहान असेल एरिया तिचा, म्हणजे रेडियस खूप लहान असेल, म्हणजे x इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन R. अशा वेळेला x² प्लस R² 3/2 याची व्हॅल्यू होईल x³. काय होईल याची व्हॅल्यू, x³ होईल. फाईन. आता बघा, μ0 टाइम्स NIA अपॉन इथे 2 लिहिलं तर इथे हे 4 पाय होतील आणि हे x³. बघा, आता अशाच प्रकारचं एक आम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मिळाली होती. इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस ऑफ अ इलेक्ट्रिक डायपोल. काय होतं ते होतं 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 2 टाइम्स P अपॉन x³ असं होतं. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस आणि इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस मध्ये काहीतरी तुम्हाला सिमिलरिटी दिसत असेल. काय सिमिलरिटी आहे बघा, इथे μ0 अपॉन 4 पाय च्या ऐवजी μ0 4 पायच्या ऐवजी इथे असतं 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. हे अनालॉगस आहे, आपल्याला माहित आहे. ओके, मग इथे 2 आहे पण इथे पण 2 आहे, इथे x³ आहे, इथे पण x³ आहे. तर इथे जो P आहे, P काय आहे, हा आहे डायपोल मोमेंट आहे. ठीक आहे, तर इथे NIA हा सुद्धा डायपोल मोमेंटच असावा आणि याला नाव दिलेलं आहे कॅपिटल M. कॅपिटल M इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर NIA इज अ डायपोल मोमेंट ऑफ अ करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल. म्हणजे हे कॉइल सुद्धा
एखादा मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक बार मॅग्नेट सारखं बिहाव करत आहे, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल सारखं बिहाव करत आहे, आणि त्याचं डायपोल मोमेंट किती होईल, NIA. ओके, आता मागे आपण काय बघितलं हे बघा. आता इथे NIA हे काय आहे, डायपोल मोमेंट आताच आपण बघितलं. म्हणजेच हे NIA, तर टॉर्क काय होईल, सो युअर टॉर्क विल बी, टॉर्क इज NIA च्या ऐवजी लिहा M इंटू B इंटू साइन थिटा. आता हा नवीन फॉर्म्युला तुमच्याकडे, टॉर्क इज इक्वल टू MB साइन थिटा. आणि पोटेन्शियल एनर्जी काय होईल, MB कॉस थिटा. पोटेन्शियल एनर्जी होईल MB कॉस थिटा. ओके, तर पोटेन्शियल एनर्जी ही MB minus MB, M should be capital, minus MB ही झाले मिनिमम व्हॅल्यू. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू. और पोटेन्शियल एनर्जी प्लस MB असेल तर ही झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. आपल्याला माहित आहे पोटेन्शियल एनर्जी जर मिनिमम असेल तर त्याला इक्विलिब्रियम स्टेट म्हणतात, इक्विलिब्रियम स्टेट. आणि हे इक्विलिब्रियम मध्ये नाही आहे, ठीक आहे. मोस्ट एक्साइटेड असेल, हे मोस्ट एक्साइटेड स्टेट. ओके, म्हणजे ही जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर आपला जो बार मॅग्नेट आहे तो असा या दिशेला आहे. जसंही तुम्ही सोडलं तर छपकन असा पलटी मारेल इकडे येईल, या केसमध्ये मोस्ट एक्साइटेड स्टेट मध्ये. आणि मिनिमम मध्ये काय, ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शनला डायपोल मोमेंट घेऊन तो आहे. म्हणजे हा इथे कसा राहील, स्टेबल, हा स्वतःहून हालचाल करणार नाही. सो मायनस MB इज अ मिनिमम एनर्जी आणि प्लस MB इज अ मॅक्सिमम एनर्जी. ओके, हे एनर्जी कशी काढली, टॉ इज इक्वल टू MB कॉस थिटाच्या मदतीने काढली. फाईन. बरं, आता एक महत्वाची गोष्ट जर आपल्या नोटीस मध्ये आलेली आहे ती कोणती, की डायपोल मोमेंट इज N टाइम्स A इंटू I. म्हणजे करंट इंटू एरिया, N आहे नंबर ऑफ टर्न्स. ओके, इफेक्टिव्ह एरिया इज N इंटू A. करंट इंटू एरिया इज इक्वल टू डायपोल मोमेंट. तर समजा आपल्याकडे एक इलेक्ट्रॉन सिस्टम असेल, एक इलेक्ट्रॉन सिस्टम आहे, म्हणजे ऍटमच्या आतमध्येच असतं ते. तर हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉनच्या रिव्हॉल्विंग मुळे एक सर्क्युलर लूप तयार झाला करंटचा. करंट काय असतं, इज अ चार्ज मुव्हिंग चार्ज ऑफ फ्लो इज अ करंट. तर हे सुद्धा एक डायपोल मोमेंट द्यायला पाहिजे. लेट अस सी what is the current. So current is equal to charge upon time. What is the current? Current is charge upon time. So I into A is equal to dipole moment, orbital motion च्या मुळे. Okay, so I into A, I is what, I is E upon time t into what is area, area is pi r square, r is the radius. Okay, here if suppose it has a velocity v, then what is t, t is 2 pi r upon v. So if I adjust here E upon 2 pi r upon v into pi r square, you will get EVR by 2. So this is the magnetic dipole moment of an atomic dipole. So every atom behaves like a dipole. प्रत्येक ऍटम हा डायपोल प्रमाणेच बिहाव करतो. ठीक आहे, आता आपल्याकडे काय आलं की EVR बाय 2 इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द ॲटॉमिक डायपोल. ठीक आहे, सो एव्हरी ॲटम इज अ डायपोल. पण त्याला एक स्पिन मोशन पण असते, त्या स्पिन मोशन मुळे पण त्याला काही ना काही डायपोल मोमेंट येणार. सो टोटल डायपोल मोमेंट इज नथिंग बट MO प्लस M ड्यू टू द स्पिन मोशन. ठीक आहे, आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, डायपोल मोमेंट इज EVR बाय 2. आणि समजा याला आपण M ने मल्टिप्लाय केलं, M ने, सो इट विल बिकम मास ऑफ द इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन, mass of electron. What is mass of electron? M into E. So let us multiply and divide by it. So it will become ME into E into V into R upon 2 times ME. So ME दोन्ही वर आणि खाली आपण लिहिलेलं आहे. So ME
MEVR ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला म्हणतात अँग्युलर मोमेंटम. याला काय म्हणतात? अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. इनटू E अपॉन 2 टाइम्स ME. So angular momentum into E by ME by 2 is equal to MO. So MO upon LO is a gyromagnetic ratio. Is a gyromagnetic ratio. ठीक आहे. मग ते किती व्हॅल्यू होईल बघा. So that value is equal to 1 upon 2 E by mass of the electron. असं charge upon mass of that particle. याला म्हणतात स्पेसिफिक चार्ज. म्हणजे E बाय M ही व्हॅल्यू आहे स्पेसिफिक चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्हणजे MO अपॉन LO हे सुद्धा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. ओके. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये एक डिफ्लेक्टिंग टॉर्क असेल जो NBIA ने आपण एक्सप्रेस करू शकतो. सो इट इज अ डिफ्लेक्टिंग टॉर्क. सिमिलर वे देर विल बी अ कंट्रोलिंग टॉर्क जे वायर पिळवटल्यामुळे त्याच्यामध्ये तयार होईल. म्हणजे एखाद्या वायरला तुम्ही असं पिळवटून काढा तर तो वायर सरळ होण्यासाठी रिकॉइल करणार. तर तो रिकॉइल करणं म्हणजे त्याच्यामध्ये कंट्रोलिंग टॉर्क जनरेट होत आहे. तर दॅट इज C into theta. What is C? C is constant of elasticity, constant of rigidity, torsional constant, ट्विस्ट कॉन्स्टंट, असे अनेक नाव आहेत. पण तुम्ही या केसमध्ये जर कुठला कॉन्स्टंट असेल तर हाच. त्या दोघांना जर आपण इक्वेट केलं तर NBIA इज इक्वल टू C थिटा मिळेल. म्हणजे I इज इक्वल टू C अपॉन NBA इंटू थिटा. इथे बघा I इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द थिटा मिळाला. का? कारण C कॉन्स्टंट, नंबर ऑफ टर्न्स फिक्स्ड, मॅग्नेटिक फील्ड फिक्स्ड, एरिया ऑफ द कॉइल फिक्स्ड, या सगळ्या व्हॅल्यू फिक्स्ड आहेत. म्हणजे हे झालं कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळालं? I इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द थिटा. म्हणजेच हा मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर जो आहे तो झाला करंट सेन्सिटिव्ह डिव्हाइस. म्हणजे तुमचा करंट वाढला तर डिफ्लेक्शन वाढेल. सो इट कॅन बी यूज टू मेजर द करंट सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. हा बघा, हा जितकं जास्त डिफ्लेक्शन देईल म्हणजे हा किती डिफ्लेक्शन देणार फॉर अ गिवन करंट गिव्स इट सेन्सिटिव्हिटी. हे सेन्सिटिव्हिटी मिळेल आपल्याला. जेवढं जास्त डिफ्लेक्शन देणार ते जास्त कामाचं आहे. ओके. सो डिफ्लेक्शन पर युनिट या किंवा मग आपण म्हणू की चेंज इन डिफ्लेक्शन पर युनिट चेंज इन करंट is called as sensitivity. So this gives you current sensitivity of the galvanometer. So current sensitivity SI is given by d theta by di. तर बघा या इक्वेशन मध्ये d theta by di केलं तर काय मिळेल? तर पार्शियली डिफरन्शिएट केलं तर di C अपॉन NB एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि थिटाचा पार्शियल डिफरन्शिएशन d theta. तर इथे आपल्याला काय घ्यायचं आहे? d theta अपॉन di घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल? d theta अपॉन di. तर हा C अपॉन NBA हा दुसऱ्या साईडला जाईल. म्हणजे हा होईल मग NBA अपॉन C. तर करंट सेन्सिटिव्हिटी कशावर अवलंबून आहे? तर करंट सेन्सिटिव्हिटी अवलंबून आहे N वर, B आणि A वरती. हे वाढवले तर करंट सेन्सिटिव्हिटी वाढेल. आणि इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ट्विस्ट कॉन्स्टंट किंवा मग टॉर्जनल कॉन्स्टंटला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. ही एक गोष्ट. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, हे करंट सेन्सिटिव्हिटी दिलेली असेल तर तुम्हाला काढायचं असेल समजा व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी, तर कसं काढणार? तर फॉर व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी या करंट सेन्सिटिव्हिटीला गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सने डिवाइड करा, तुम्हाला व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी मिळेल. ठीक आहे. सो यू गॉट द व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. त्यासाठी काय करावं लागेल? करंट सेन्सिटिव्हिटीला गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सने डिवाइड करावं लागेल. गॅल्व्हनोमीटर ऍज अ ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर ऍज
ॲमीटर. तर ॲमीटर बनवायचं असेल तर त्याला आपल्याला शंट म्हणजे काय, तर पॅरलल रेजिस्टन्स तुम्हाला जोडून द्यावा लागेल. ठीक आहे. आता पॅरलल रेजिस्टन्स तुम्ही जोडला, हा तुमचा गॅलॉनोमीटर आहे. गॅलॉनोमीटर इज अ करंट सेन्सिटिव्ह डिव्हाइस. त्याला एक तुम्ही शंट रेजिस्टन्स जोडला, त्याचा रेजिस्टन्स आहे समजा RSH, आणि या गॅलॉनोमीटर मधून जाणाऱ्या करंटला एक लिमिट आहे. म्हणजे जास्तीत जास्त यामधून तुम्ही IG इतकं करंट जाऊ देऊ शकता. ठीक आहे. सो IG इंटू जी एवढंच पोटेन्शियल ड्रॉप त्याच्या अक्रॉस आपल्याला करता येईल. समजा इथून इनपुट करंट आहे आय, मग आय मधून IG इकडे गेला तर इकडे काय येईल, आय मायनस IG हा हिस्सा इकडे येईल. सो आय मायनस IG या करंटमुळे RSH मध्ये जे व्होल्टेज ड्रॉप येईल ते IG इंटू जी इतकंच राहील. म्हणजे हे दोन्ही व्होल्टेज ड्रॉप सारखे राहणार का, कारण हे पॅरलल कनेक्ट आहेत. ओके, नाव आय वॉन्ट RSH. तर RSH म्हणजेच किती होईल की IG अपॉन आय मायनस IG. तर ह्या शंट रेजिस्टन्स वापरून तुम्ही आय इतक्या रेंजचं ॲमीटर तयार करू शकता. सो व्हॉट दिस मीन्स, टू डिझाइन an ammeter to read current I, that is range of current, range 0 to I. मॅक्सिमम I तो रीड करू शकतो, म्हणजे त्याच्या आधी तर करूच शकणार तो. we need to shunt it. आता याला शंट करायचं असेल तर शंट रेजिस्टन्स लागेल. किती आहे, IG अपॉन I मायनस IG इंटू जी आहे गॅलॉनोमीटर. ओके, रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर. एखाद्या कंडिशन मध्ये तुम्हाला असं सोपी गोष्ट दिलेली असेल की I हा N टाइम्स IG आहे, म्हणजे रेंज तुम्हाला N टाइम्स वाढवायची असेल रेंज, तर RSH किती, तर यामध्ये तुम्ही NIG इथं पुट केलं तर 1 अपॉन N मायनस 1 इंटू जी हा नवीन फॉर्म्युला तुम्हाला भेटेल, जर तुमचं रेंज N टाइम्स असेल तर. आणि एक महत्वाची गोष्ट, हा जो असतो RSS हा खूपच लहान व्हॅल्यू असायला पाहिजे. RSH इज व्हेरी स्मॉल व्हॅल्यू, ही खूपच स्मॉल व्हॅल्यू असते. आता गॅलॉनोमीटर ऍज अ व्होल्टमीटर, गॅल्व्हॅनोमीटर ऍज व्होल्टमीटर, त्याचा व्होल्टमीटर म्हणून वापर कसा करायचा. फॉर दॅट अ सिरीज रेजिस्टन्स इज युज्ड. दिस इज RS सिरीज रेजिस्टन्स, आणि हे आहे गॅलॉनोमीटर. ओके, आणि तुम्हाला मेजर करायचं आहे व्होल्टेज V. यू हॅव टू मेजर द व्होल्टेज V. आणि या गॅलॉनोमीटर मधून करंट किती जाऊ शकतो, IG, त्यापेक्षा जास्ती करंट जाण्यास मज्जाव आहे, जाऊ शकत नाही. IG च्या पुढे करंट गेला तर गॅलॉनोमीटर खराब होईल. ओके, फाईन. सो IG इज अ करंट पासिंग थ्रू RS अँड G अँड थ्रू होल सर्किट मधून IG करंट जाणार, कारण सिरीज मध्ये आहे सगळं. सो IG RS प्लस IG इंटू G इज इक्वल टू V. कारण या इथे जे रेजिस्टन्स येईल, व्होल्टेज ड्रॉप होईल, इथे जे व्होल्टेज ड्रॉप होईल, त्या दोघांचा तुम्ही सम केलं तर ते V च्या बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. ओके, नाउ आय वॉन्ट टू फाइंड आउट RS. So IG RS is equal to V minus IG into G. So what is the value of RS? It is V upon IG minus G. तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही रिक्वायर्ड सिरीज रेजिस्टन्स माहित करू शकता. लक्षात घ्या की हा सिरीज रेजिस्टन्स हा खूप मोठी व्हॅल्यू असते, इज अ लार्ज व्हॅल्यू, आणि शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू खूप लहान यायला पाहिजे, म्हणजे 10 पेक्षाही कमी, आणि RS हा 50 पेक्षाही जास्त येतो, 100, 150, 200, 1000 येऊ शकतो. फाईन. सो तुम्हाला जी V आहे ही आहे रेंज ऑफ व्होल्टेज दॅट यू नीड टू इनक्रीज. सो 0 टू V तुम्हाला रेंज पाहिजे असेल तर RS अटॅच करावं लागेल, सिरीज मध्ये जोडावं लागेल. फाईन. समजा हे जे V आहे हे N टाइम्स आहे IG इंटू G च्या N टाइम्स आहे, म्हणजे जो इनिशियल व्होल्टेज रीडिंग करू शकत होता त्याच्या N टाइम्स रेंज तुम्ही वाढवली तर तुम्हाला RS किती होईल तुमचं. सो V इज इक्वल टू N टाइम्स IG इंटू G
अपॉन आय जी मायनस जी. काय मिळालं? आय जी गेट कॅन्सल, तर एन मायनस वन जी हे तुम्हाला आन्सर मिळाला. एन मायनस वन into g. So this is the value of RES. So this is all about this chapter.